पहिले सरपंचीवर करायचं म्हणजे तिच्यावरच करावं लागते जे काही ते. मग आपला राजू मनोहर परतेकी याची मयत झाली आणि आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत माहिती आहे का स्मशान बनलेलं नाही आहे. तर आम्ही ग्रामपंचायतला नोंद पहिली केली होती. त्याच्या आता ते प्रोसिजर चालूच होतं. केसावर केस चालूच आहे त्याचीवाली. आम्हाला फक्त आश्वासन देते ते फक्त हे आमचं इच्छिक केस चालू आहे तिची केस चालू आहे, हे जागा घेतली हे जागा घेतली. आज आम्ही माहिती आहे का माहिती त्याच्यासाठी तिथं ग्रामपंचायतला गेलो. त्यांना आम्ही प्रस्ताव दिला आहे पण माहीत आहे का त्यांनी आम्हाला नकार दिला. आम्हाला सांगितलं आम्ही तहसीलदाराकडे जातो, कलेक्टरला फोन लावतो, पोलीसवाले बोलवले. तर आम्ही त्याला एकच सांगितलं म्हणलं आम्हाला अंदर टाकायचं गावकऱ्याले. आता गड ग्रामपंचायत आमचं नागठाणा रोठा तर आजपर्यंत रोठ्यामध्ये झाली आहे स्मशानभूमी, पण आमच्या गावात अजूनही नाही आहे. आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये काय शेतकरी शेतामध्ये नेते आणि जे हातमजूर वर्ग आहे तो माहीत आहे का कुठं काढणार आहे आणि कुठं जाणार आहे. दुसऱ्या शेतात नेतो म्हणलं तो नाही म्हणते. तर मग आमची समस्या हेच आहे का आम्हाला म्हणजे शासनाला एवढंच सांगायचं आहे का बा आम्हाला म्हणजे आम्ही करावं तर करावं का. नागठाण्यातील आज लोक आले टिकाशी म्हणजे गड्डा करून ग्रामपंचायतमध्ये मयतला आणायचं बा यासाठी आले. पण मी त्यांना सांगितलं इथं न हे करता गावातील स्मशानभूमी आहे, रोठा गावातील रोठा नागठाणा स्मशानभूमी जागेबद्दल स्मशान रोड बांधकामबाबत ग्रामपंचायत विरुद्ध श्री राजेश धांदे वर्धा न्यायालय मध्ये 2018 पासून प्रकरण न्याय प्रवृत्त आहे करिता आम्ही केस सुरू आहे. आज धांदेची केस सुरू आहे अजून. आणि दुसरी जागासुद्धा आम्ही लेटर दिलेला आहे दुसऱ्या जागेबद्दल. तिथे सुद्धा आम्ही हे स्मशानभूमी बांधू त्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहे. पण तिकडून अजून प्रकरण काही लेटर आलंच नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.